वयोमानानुसार काही कंडिशन्स असतात जेव्हा UTI कॉमन असतो. इन्फेक्शन आतमध्ये आहे आणि ते युरिनरी ट्रॅक्ट मध्ये तिथून संसर्ग होतो. वॉशरूमला जाणं टाळणं हा त्याचा ऑप्शन नाहीये. प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करा, इट्स सेफ ऑल्सो, ह्याबद्दल काय सांगाल? पोटामध्ये कळ येणे आणि पोटापासून मागे कळ ती जी जाते, साइन ऑफ UTI. निसर्गाने तुम्हाला नैसर्गिकरित्याच खूप छान एक बॅक्टेरियल फ्लोरा दिलेला आहे. म्हणजे खूप वेळ युरिन होल्ड न करता जेव्हा पण सेन्सेशन आहे तेव्हा तुम्ही युरिन पास करणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कुठल्याही पदार्थाला दोन याच्यात डिवाइड करतो, ऍसिडिक किंवा अल्कलाइन, म्हणजे pH वरून आपण डिसाइड करतो. जोपर्यंत तुमचं इंटेक व्यवस्थित आहे तोपर्यंत तुमचं अदरवाइज मेकॅनिझम पण छान राहील. मोस्ट कॉमन अफेक्टेड एरिया इन UTI इज युरेथ्रा आणि युरिनरी ब्लॅडर. पण बऱ्याच वेळेस हा संसर्ग हा बाहेरून म्हणजे नैसर्गिकरित्या बाहेरून म्हणजे जास्ती प्रमाण हे बाहेरून होण्याचं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र पॉडकास्ट आरोग्य मंत्रा ह्या स्पेशल सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या थंबनेल वरून आपला आजचा आरोग्य मंत्राचा विषय काय आहे हे तुम्हाला समजलं असेलच. तो म्हणजे UTI, म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. खरं तर खूप कॉमन समस्या आहे ही, पण तितकीच सर्वसाधारणपणे दुर्लक्षित केली जाणारी सुद्धा आहे. कारण एकतर हा का होतो, कारण ह्याचे कंडिशन्स ज्या समस्या आहेत त्या खूप कॉमन असतात. आपल्याला कधी कधी वाटतं की हे वजायनल इन्फेक्शन आहे किंवा किडनी स्टोन आहे किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, आणि ह्या संभ्रमामुळे सुद्धा अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच ठीक आहे ना, पाणी जास्ती प्रमाणात प्यायचंय, अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करायचा आहे, मग आपण नॉर्मल रुटीन वरती येऊ. ह्यामुळे सुद्धा ह्या आजाराकडे, ह्या कंडिशनकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तुम्हाला माहितीये का, कधीतरी हेच दुर्लक्ष आपल्या भविष्यातील मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतं. तर ते काय आणि हा कशामुळे होतो, ही लक्षणं काय आहेत, आणि हा जर का वारंवार होत असेल तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे, अशा अनेक प्रश्नांवरती आजच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत एक्सपर्ट कडून. त्याशिवाय कुठले असे आपण बदल करायला हवे आपल्या आयुष्यात, आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या डाएटमध्ये, ह्या सगळ्या विषयावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या आरोग्य मंत्राला आणि जाणून घेऊया UTI या कंडिशनची, ह्या समस्येबद्दलची सगळी माहिती, मार्गदर्शन आपले आजचे हिंदूच्या हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट एक्सपर्ट डॉक्टर आरती रोजेकर यांच्याकडून. तर त्यांचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या आरोग्य मंत्रा ह्या भागाला. डॉक्टर आरती रोजेकर, सगळ्यात आधी मी तुमचं नवभारत आणि नवराष्ट्राच्या आपल्या या स्टुडिओमध्ये स्वागत करेन. धन्यवाद. काय सांगाल? सगळ्यात आधी माझा सगळ्यांना एक प्रश्न असतो, कशा आहात तुम्ही? एकदम छान. आणि कसंही म्हणजे जे काही आहेत गोष्टी त्याच्यामध्ये आपण स्वतःला छानच म्हणणं योग्य आहे असं मला वाटतं. तर सगळ्यांनीच असंच उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा असते. म्हणजे मला प्रेक्षकांना पण असं एक सांगणं असेल, माझ्या पेशंट्सना पण मी जेव्हा विचारते आणि जर त्यांना पण ते जेव्हा कंप्लेंट्स घेऊन येतात तरी सुद्धा मी त्यांना सांगते की छान आहात असं म्हणा, कारण प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट तशी अवेलेबल असते. येस, म्हणजे आपण स्वतःला पहिले छान फील करणं महत्वाचं आहे, बाकी गोष्टी तर सगळ्या होतच राहतात. बरोबर. सुरुवात करूया. खरं तर आजचा हा विषय जो आपण घेतोय तो म्हणजे आरोग्य मंत्रामध्ये UTI. खूप कॉमन अशी कंडिशन आहे. सर्वसाधारणपणे माझ्या मते प्रत्येक तिसऱ्या स्त्रीमध्ये ही कंडिशन, आपल्याला ही समस्या दिसते. पण UTI म्हणजे नेमकं काय आणि का होतो हा? UTI हा खरं तर शॉर्ट फॉर्म म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे जो तुमचा युरिनरी सिस्टम आहे, जी असते किडनीज, त्याच्यानंतर युरेटर्स आणि युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर मधून जेव्हा युरेथ्रा मधून युरिन बाहेर पडते, तो ह्या सगळ्या अवयवांमध्ये कुठल्याही भागात जेव्हा संसर्ग आपल्याला दिसतो तेव्हा त्या संसर्ग झालेल्या कंडिशनला आपण हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हणतो. आता हा का होतो? कॉमनली आपण जसं म्हटलं की खूप साधारणपणे ही समस्या आपल्याला दिसते, पण ही सगळ्यात जास्त ह्या मागे होण्याचं कारण काय आहे? बऱ्यापैकी हा संसर्ग तुम्ही जसं म्हणालात तसं प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला आपण हा पाहिलेला आहे. वयोमानानुसार काही कंडिशन्स असतात जेव्हा UTI कॉमन असतो. ॲज फार ॲज म्हणजे जसं आपण स्त्री किंवा पुरुष असंही जेव्हा कन्सिडर करतो, तर तेव्हा स्त्रियांमध्ये हा आपल्याला जास्त बघायला मिळतो. किंवा जे व्यक्ती खूप फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात, तर अशा व्यक्तींमध्ये आपल्याला तो बघायला मिळतो. किंवा ज्यांना दुसरे काही हेल्थ इश्यूज आहेत, आरोग्याच्या समस्या असतील, तर त्यांच्यामध्ये आपल्याला तो जास्त बघायला मिळतो.
तर महिलांचा आपण जेव्हा बोलतो तेव्हा महिलांमध्ये मला असं सांगायला आवडेल की अ, महिलांना कारणं जर माहिती असतील तर हा टाळताही येऊ शकतो. म्हणून आपण जास्तीत जास्त महिलांमध्ये का होतो ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. तर महिलांमध्ये हा आपल्याला जास्त बघायला मिळतो कारण एक तर शरीर रचना. कितीही आपण महिला आणि पुरुष ही तुलना केली शारीरिक तुलनेमध्ये सुद्धा महिला स्ट्रॉंग आहेत. मसल डेव्हलप पण करू शकतात, शक्ती पण तेवढी असते. पण काही शरीर रचना किंवा अवयवांची जी जडणघडण किंवा ठेवण आहे तर ही काही डेलिकेट प्रमाणात आहे. मला सांगायला असं आवडेल की महिलांमध्ये जी शरीर रचना आहे त्या शरीर रचनेमध्ये पर्टिक्युलरली प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे जे आपले जेनायटल एरिया आहे किंवा युरिनरी एरिया आहे तर त्याची ठेवणच अशी आहे किंवा त्याची लेंथ वाईज जर आपण कम्पेअर केलं तर हे खूप डेलिकेट प्रकारात मोडतात आणि म्हणून बाहेरून संसर्ग आत होण्यास जास्तीत जास्त हे फेवरेबल आहे. तर बऱ्याचदा असं आहे की इन्फेक्शन आतमध्ये आहे आणि ते युरिनरी ट्रॅक्ट मध्ये तिथून संसर्ग होतो. पण बऱ्याच वेळेस हा संसर्ग हा बाहेरून म्हणजे नैसर्गिकरित्या बाहेरून म्हणजे हा जास्ती आतमध्ये प्रमाण हे बाहेरून होण्याचं बाहेरून होण्याचं बॅक्टेरिया आहे. बरोबर. आता मी लक्षणांकडे येईन कारण खरं तर खूप कॉमन लक्षणं सुद्धा आहेत आणि खूपदा असं होतं की म्हणजे जी मला कॉमन लक्षणं वाटतात की एकतर वजानेल प्रायव्हेट पार्टची इथे जळजळ होते किंवा युरिन पास करताना दुखतं, त्रास होतो किंवा इनकंटिन्यू म्हणजे थोडी थोडी करून युरिन पास आउट होते. बरोबर. पण ही कंडिशन कधी कधी आपण किडनी स्टोन मध्ये सुद्धा बघतो किंवा युरिनरी ट्रॅक स्टोन सुद्धा असतो त्यामध्ये सुद्धा ही कंडिशन आढळते. ते ही लक्षणं नेमकी युटीआयची आहेत की आपण कसं ओळखावं किंवा ती लक्षणं कोणती असतील? बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला युरिनला वारंवार जावंसं वाटणं. ओके. आणि कधी कधी अर्जन्सी म्हणजे लवकर लवकर जावंसं वाटणं म्हणजे फ्रिक्वेन्सी सारखं जावंसं वाटणं. अगदी कंट्रोल न होणं किंवा अर्जंटली जावंसं वाटणं हे जे सेन्सेशन आहे हे सगळ्यात कॉमन आणि पहिले लक्षण. याच्यानंतर हळूहळू जर तोपर्यंत सुद्धा जर नैसर्गिकरित्या तुमचे काही जर मेजर्स नाही घेतल्या गेले किंवा युटीआय आहे हे नाही कळालं तर मग पुढचे लक्षणं डेव्हलप होतात. त्यामध्ये सगळ्यात आधी बर्निंग किंवा जळजळणे युरिन करताना जळजळणे हे त्यानंतरचं लक्षण किंवा एक एक प्रकारची कळ येणे पोटामध्ये कळ येणे आणि ओटीपोटापासून मागे कळ ती जी जाते दॅट इज टिपिकल साइन ऑफ युटीआय. त्याच्यानंतर पेल्विक पेन म्हणजे ओटीपोटामध्ये कंटिन्युअस एक डल एकिंग पेन म्हणजे उठताना बसताना एक सबकॉन्शियसली ते डल एकिंग पेन तसंच राहणे. जेव्हा हा संसर्ग अजून थोड्या प्रमाणात म्हणजे माइल्ड टू मॉडरेट किंवा सिव्हिअर पर्यंत जातो तर अशा वेळेस फिवर म्हणजे ताप भरणे किंवा संसर्गाचे किंवा कुठल्याही इन्फेक्शनचे जे कॉमन लक्षण असतात ताप भरणे, थंडी वाजून येणे, उलटी आणि मळमळ होणे, राईट, जेवण नकोसं वाटणे ज्याला आपण नॉशिया म्हणतो की काहीही बघितल्यानंतर खावंसं न वाटणे. तर हे खूप कॉमन लक्षणं असतात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे. खरं तर खूप कॉमन कंडिशन्स आणि लक्षणं आहेत. ही लक्षणं आपल्याला विविध गोष्टींमध्ये सुद्धा दिसतात. कधी कधी जसं तुम्ही नॉशिया म्हणाला हा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो किंवा ओटीपोटात दुखणं हे कधी मासिक पाळीमुळे सुद्धा काही त्रास असतात त्या सुद्धा मध्ये दिसतं. महिलांना आम्ही सगळ्यात आधी घरगुती उपाय ह्याकडे धावतो. तर जर का घरगुती उपाय कोणते करायचे असतील तर ते कोणते असतील आणि जे करू नये हे सुद्धा कोणते असतील असं मी विचारेन. नक्की. त्याच्या आधी मला असं अजून एक सांगावंसं वाटतं जसं तुम्ही एकदम योग्य प्रकारे सांगितलं की हे लक्षणं दुसऱ्या ह्याच्यात पण असू शकतात. तर जर तुम्हाला डिफरेन्शिएट करायचं असेल स्वतःहून आणि करावं म्हणजे नॉलेज घेऊन तर त्याच्यामध्ये युरिनचा कलर हा चेंज होतो युरिन इन्फेक्शन मध्ये. म्हणजे युरिन शक्यतो सामान्यतः क्लिअर असते आणि पेल येलो कलर म्हणजे अगदी फेंट येलो कलर हा त्याचा नैसर्गिक रित्या असणारा युरिनचा कलर आहे. बऱ्यापैकी युरिन ट्रान्सपरंट असते. पण जेव्हा इन्फेक्शन असतं तेव्हा युरिन ही थोडीशी टर्बिड किंवा त्याच्यात गढूळपणा आपल्याला दिसतो. अगदीच जर तेव्हा किडनी स्टोन किंवा युरिनरी स्टोन आहेत म्हणून जर युरिन इन्फेक्शन झालं असेल तर अशा वेळेस क्रिस्टल सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना ज्यांना मूतखडा म्हणतात तर अशांना ते क्रिस्टल सुद्धा युरिन मध्ये पडल्याचे आढळतात बऱ्यापैकी. त्याच्यानंतर जेव्हा तो क्रिस्टल पार्टिकल्स किंवा जर स्टोन मोठ्या प्रमाणात असेल म्हणजे काही मिलीमीटर्स मध्ये दिसण्या इतका
असेल तर तो जेव्हा ज्या भागातून जातो युरेटर मधून ब्लॅडर मधून तर त्या अवयवाला तो थोडासा फ्रिक्शन करत म्हणजे घर्षण करत जातो. मग अशा वेळेस ब्लिडिंग पण होण्याची शक्यता असते. तर युरिन मधून ब्लड निघणे किंवा ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही हिमॅच्युरिया म्हणतो. तर अशा वेळेस महिलांना किंवा ज्यांना कोणाला युरिन इन्फेक्शन झाले त्यांना युरिन मधून रक्त पडल्याचं सुद्धा आढळतं. ह्याच्यासोबतच जर वजायनल इन्फेक्शन पण असेल किंवा आजूबाजूच्या एरियाचं किंवा स्किन इन्फेक्शन असेल तर पर्टिक्युलर एक टिपिकल वास पण येतो युरिनला. तर हे जर लक्षणं असतील आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जर लक्षणं असतील तर तुम्ही तुमचं युरिन इन्फेक्शन घरी सुद्धा डायग्नोज करू शकता. पण आता तुम्ही जशी ही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये आपण कसं ओळखणार की ही लक्षणं कॉमन माइल्ड आहेत ज्यांचा आपण घरगुती उपाय करून ते रिझॉल्व्ह होईल. आणि युटीआय म्हटलं की सगळ्यात आधी एक असं की कुठेतरी आपलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे, आपल्याला बॉडी हायड्रेट करायची आहे. पण कुठली अशी लक्षणं जसं की तुम्ही म्हणालात की ब्लड जाणं, हिमॅच्युरिया, तर कुठलं तत्काळ आपण डॉक्टरांना कन्सल्ट करणं खूप महत्वाचं आहे असं? जेव्हा माइल्ड इन्फेक्शन असतं, जेव्हा अगदीच सौम्य असा संसर्ग असतो, तर अशा वेळेस आता प्रत्येकाला माहिती आहे, नॉलेज प्रत्येकाला आहे. एखाद्याचा खूप प्रवास झालाय किंवा जे आपण कारणं डिस्कस केलेत, तर कुणाचाही ह्या गोष्टींना जर एक्सपोजर झालाय, एखाद्याचा खूप बिझी डे होता, पाणी कमी पिलं गेलंय, डिहायड्रेशन झालंय किंवा कुठल्या व्यस्ततेमुळे खूप वेळ युरिन होल्ड करून ठेवावी लागली आहे. ज्याला कुणाला डायबिटीज आहे किंवा ऑलरेडी तुम्हाला खालच्या भागाचा कुठला संसर्ग आहे आणि जर तुम्हाला साधं अर्जन्सी किंवा फ्रिक्वेन्सी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही हे लक्षात आणू शकता की तुम्हाला याचा संसर्ग झाला. मग अशा वेळेस सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जी घरगुती करू शकता की तुमचं पाण्याचा इंटेक वाढवा. बरोबर. तर तुम्हाला स्वतःला माहितीये की तुम्ही पाणी किती पिताय दिवसभरामध्ये. मग अशा वेळेस तुमचा कमीत कमी 2 लिटर तरी तुमचा पाण्याचा इंटेक असावा. जर तुम्ही अदरवाईज हेल्दी आहात, जर डॉक्टरांनी कुठल्या किडनी कंडिशनसाठी तुम्हाला पाण्याचा इंटेक कमी करण्यासाठी सल्ला दिलेला नसेल आणि अदरवाईज तुमचं हेल्थ चांगलं असेल तर तुम्ही मिनिमम 2.5 टू 3 लिटर्स हा इंटेक करावा असा समज आहे. पण तेवढा जर होत नसेल तर मिनिमम प्रवासामध्ये किंवा काही ह्युमिड कंडिशन्स असतात, ज्यावेळेस तहान लागत नाही आपल्याला, तर अशा कंडिशन मध्ये कमीत कमी 2 लिटर तरी पाणी तुमच्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे मिनिमम 2 लिटर पाणी हे कंपल्सरी बरोबर करायचं आणि हा पहिला घरगुती उपाय आहे. दुसरा घरगुती उपाय असा की जसं मी म्हटलं की खूप वेळ जर युरिन होल्ड करून ठेवलंय तर अशा वेळेस युरिन हे बेसिक एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे शरीराचं. तर अशा वेळेस जर तुम्हाला सेन्सेशन असूनही जर तुम्हाला जाता नाही आलं आणि खूप वेळ होल्ड करून ठेवावं लागलं तर अशा वेळेस जसा तुमचा इंटेक तुम्ही चांगला ठेवताय तसंच तुम्ही वॉशरूम पण फ्रिक्वेंटली यूज करावा. म्हणजे खूप वेळ युरिन होल्ड न करता जेव्हा पण सेन्सेशन आहे तेव्हा तुम्ही युरिन पास करणं हे सगळ्यात चांगली गोष्ट. जेव्हा तुम्ही युरिन पास करता तेव्हा तुमची प्रायव्हेट पार्ट्सचं हायजीन मेंटेन करणं म्हणजे स्वच्छता राखणं हे पण खूप गरजेचं आहे. ज्यांना शरीर रचना माहितीये तर त्यांना माहिती असेलच की महिलांमध्ये ज्या पद्धतीची शरीर रचना आहे त्यामध्ये स्वच्छता राखण्यासाठी नेहमी पुढून मागे असं वाईप करणं हे आम्ही शक्यतो महिलांना सजेस्ट करतो. कारण याच्यामध्ये जर आपण चुकलो, जसं मागचा एरिया हा क्लीन करून क्लीन करून जर तुम्ही समोर येत असाल तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात होऊ शकतं. स्वच्छता राखताना नेहमी हे मागून पुढे करण्यापेक्षा पुढून मागे केलेलं कधीही चांगलं. त्याच्यानंतर तुमच्या खाण्यामध्ये तुमचा इंटेक कसा आहे तर ह्याच्यावर पण तुम्ही थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या रक्तात साखरेची पातळी जास्त आहे आणि मग जेव्हा रक्तात साखर वाढते तेव्हा ती एक्सक्रीट सुद्धा त्याच प्रमाणात होते. मग अशा लोकांना युरिन मधून पण शुगर ही एक्सक्रीट होते. जसं तुम्हाला माहितीये की साखर हा एक खूप चांगला ग्रोथ बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी मीडियम होऊ शकतो. तर अशी जर युरिन मध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्या बॅक्टेरियांना वाढण्यासाठी पण ते खूप चांगलं आहे. म्हणून तुमची शुगर कंट्रोल करणं हे तुम्ही घरगुती करू शकता की तुमचं डाएट इंटेक त्याप्रमाणे ठेवणं. त्याचप्रमाणे ऍसिडिक पीएच मध्ये म्हणजे ज्यांना पीएच ही कन्सेप्ट माहिती असेल की आपण कुठल्याही पदार्थाला 2 याच्यात डिवाइड करतो, ऍसिडिक किंवा अल्कलाइन, जे पीएच वरून आपण डिसाइड करतो.
ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरिया वाढू नाही शकत. त्यांना वाढण्यासाठी हे पूरक वातावरण असं ऍसिडिक एन्व्हायरमेंट. सॉरी टू इंटरप्ट, पण मी ऍसिडिक आणि अल्कलाईन आपल्या व्ह्युअर्ससाठी डिफरन्शिएट करायला म्हणजे सांगेन की नेमके ऍसिडिक आणि अल्कलाईन हे कसं काय असतं ह्याबद्दल थोडक्यात सांगा. कुठल्याही पदार्थाचा जो पीएच आहे, पीएच ही एक केमिकल प्रॉपर्टी आहे. बरोबर. तर रसायनशास्त्रामध्ये आपल्याला जो पीएच चं शिक्षण मिळालंय, तर त्याच्यावरून आपण पदार्थांना हे ऍसिडिक आणि अल्कलाईन असं आपण डिवाइड करतो. ऍसिडिक म्हणजे ऑइली पदार्थ नाही, ऍसिडिक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर ऍसिड आहे, जसं विटॅमिन सी किंवा ऍस्कॉर्बिक ऍसिड, जसं लिंबू, संत्र किंवा आंबट पदार्थांमध्ये जे आहे ते ऍसिडिक ऍसिड. त्याच्यानंतर दुधापासून जे दही आणि ताक बनतं फर्मेंट करून, तर ते आहे लॅक्टिक ऍसिड. बरोबर. तर हे काही पदार्थांमध्ये जे ऍसिड नैसर्गिक प्रमाणात आढळतं, त्याचं जर तुम्ही सेवन करत असाल तर अशा वेळेस युरिनचा पण पीएच त्या प्रकारे मेंटेन केला जातो आणि त्याप्रमाणे युरिनरी इन्फेक्शन हे कमी होतात. तर डाएटरी सोर्सेस मध्ये तुमच्या जास्तीत जास्त फळं, जास्तीत जास्त भाज्या, त्यातही हिरव्या पालेभाज्या खाणं, फळांमध्ये सफरचंद, संत्रे, लिंबू हे गोष्टींचं सेवन जास्तीत जास्त ठेवणं. अगदी फ्रेशली फर्मेंटेड फूड म्हणजे इडली किंवा डोसा और रात्री लावलेलं दही सकाळी खाणं. तर ह्या फर्मेंटेड गोष्टींमुळे किंवा फ्रेशली कुक फूड विथ यीस्ट प्रिपरेशन जे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही घरगुती प्रमाणात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे कंट्रोल करू शकता. म्हणजे डाएट खूप महत्वाचा भाग होतो या सगळ्या. डाएट अदरवाईज पण खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं इंटेक व्यवस्थित आहे तोपर्यंत तुमचं अदरवाईज मेकॅनिझम पण छान राहील. राईट. जेव्हा तुमचं इंटेक बिघडतं तेव्हा हे सगळे प्रकार तुम्हाला अफेक्ट होतं. पाणी आपण म्हणालो, मी त्यावरतीच अजून एक प्रश्न विचारेन. खरं तर मी असं ऐकलंय की धणे पावडर आपण म्हणतो किंवा धणे जे आपण म्हणतो ते सुद्धा धण्याचं पाणी प्यावं किंवा पाणी सुद्धा जर का युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर सिटाल म्हणा किंवा नारळ पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पद्धतीने आपण पाणी प्यावं, ह्याचा सुद्धा खूप इफेक्ट होतो. पण हे खरं आहे का आणि हे किती पर्सेंटेज ह्या सगळ्यावरती काम करतं? जसं आपण इंटेक बद्दल आपण बोलतोय तर पाणी हे महत्वाचं आहेच. म्हणजे आपल्या शरीराचं 70% इज वॉटर. पृथ्वीचं 70% इज वॉटर. तर हे महत्वाचं, पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जेव्हा पण डिहायड्रेशन वाढतं तेव्हा तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे जास्त होतात. मग अशा वेळेस जर तुम्ही पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवत असाल आणि त्यातही पाणी इज न्यूट्रल, जसं आपण ऍसिडिक आणि अल्कलाईन बद्दल बोललो, तर पाणी इज अ न्यूट्रल. राईट. तर पाण्याला जर तुम्ही ऍसिडिक करून पिलं तर डेफिनेटली ते पण तुमच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह मेजर सारखं ऍक्ट करतं. त्याप्रमाणे अजून काही घटक आहेत, जसं युरिनरी ट्रॅक्ट पासून वाचण्यासाठी बऱ्याच लिटरेचरमध्ये असं मेन्शन केलंय किंवा डॉक्टर पण तुम्हाला आजकाल एक पदार्थ सजेस्ट करतात ज्याला आपण क्रॅनबेरी ज्यूस म्हणतो किंवा ब्लूबेरीज म्हणतो. तर त्यामध्ये ना काही घटक आहेत जे जेव्हा संसर्ग होतो तेव्हा तो संसर्ग युरिनरी ब्लॅडर किंवा त्या अवयवांना ज्या लेअरला तो पकडून त्याचं ग्रोथ करतो, तर त्या लेअरला ते कव्हर करतात किंवा पर्टिक्युलरली त्या ठिकाणी ते अटॅच होतात. तर अशा ज्या पदार्थांचं जर आपण सेवन केलं तर तिथे बॅक्टेरिया तिथे वाढू नाही शकत. म्हणून मग ह्या गोष्टींचं सुद्धा सेवन वाढवलं तर युरिनरी इन्फेक्शन हे कमी प्रमाणात. ओके. म्हणजे नॉर्मल पाणी किंवा आपण या पद्धतीने नारळ पाणी वगैरे घेतलं तर ते सुद्धा कुठेतरी अधिक उत्तम असेल असं मी म्हणेन. मी आता पुढच्या प्रश्नाकडे वळेन की आपण आता लक्षणं बघितली, का होतो आणि नेमकं काय हे पाहिलं. पण जर का आपल्याला ही लक्षणं आढळत आहेत की चला हे काहीतरी सिम्पटम्स आपल्याला दिसत आहेत, तर सगळ्यात आधी कोणती टेस्ट करून यावी? सोनोग्राफी किती महत्वाची आहे ह्या सगळ्यामध्ये? आणि सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट जी आपण सजेस्ट करतो ती आहे युरिन टेस्ट. बरोबर. युरिन ती जी लघवीची चाचणी आपण तुम्हाला सांगतो पेशंट्सना, तर ती सुद्धा सकाळची पहिली युरिन द्यावी, विच इज मोस्ट सेन्सिटिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे जास्तीत जास्त प्रमाणात दिसतं, कारण ती रात्रभराची
दॅट इज अ कलेक्टेड सॅम्पल. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फेक्शन हे लवकरात लवकर डिटेक्ट करता येतं. दुसरी जी टेस्ट आहे ती युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी. म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो संसर्ग आता प्रमाणात आपण बघितलाय तर तो ई कोलाय नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामुळे जास्तीत जास्त हा संसर्ग होतो. पण हा सोडूनही बाकीचे ऑर्गॅनिझम्स हा संसर्ग करू शकतात. म्हणून मग युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी यासाठी पण टेस्ट पाठवली जाते. तर त्यामध्ये आपण फक्त ऑर्गॅनिझमच नाही तर आपण कुठल्या अँटीबायोटिकला तो सेन्सिटिव्ह आहे ते आपण बघू शकतो. तर शक्यतो युरिन रुटीन, मायक्रोस्कोपी आणि युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी या पहिल्या 2 टेस्ट. ज्यांना डायबिटीसची शंका आपल्याला वाटते किंवा जे ऑलरेडी नोन डायबिटिक आहेत आणि त्यांचं आत्ता आपल्याला शुगर बघण्यासाठी सिव्हिअरिटी वरून जर आपल्याला जज करायचं असेल तर त्यांचं आपण ब्लड शुगर एक करायला सांगतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येईल. कारण बऱ्याच वेळेस UTI हा सिंपल अँटीबायोटिक ओरल टॅबलेट्स देऊन पण नीट होतो. रिकव्हर होतो. पण जर सिव्हिअरिटी जास्त असेल तर मग आपल्याला IV इंजेक्टेबल्स द्यावे लागतात. सो ब्लड शुगर लेवल्स ही दुसरी टेस्ट. जसं तुम्ही म्हणालात सोनोग्राफीचा रोल असा आहे, जर क्रॉनिक इन्फेक्शन असेल किंवा एखाद्याला रिकरंट इन्फेक्शन असेल आणि रिकरंट इन्फेक्शनमुळे काही चेंजेस हे आपल्याला युरिनरी ब्लॅडर किंवा मूत्राशय जे आपण ज्याला म्हणतो तर त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आपल्याला काही चेंजेस बघायला मिळतात. तर वारंवार संसर्ग झाल्यामुळे त्या ब्लॅडर वॉलची थिकनेस वाढलेली असते, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये सूज येणे म्हणतो. राईट. तर ती गोष्ट आपल्याला कळते. त्याच्यानंतर जर पर्टिक्युलर क्रिस्टल्स जर असतील तर काही क्रिस्टल्स किंवा काही स्टोन हे सोनोग्राफीवर दिसून येतात. तर ते आपल्याला दिसतात की हा संसर्ग बाहेरून आत झालेला आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे किंवा बाहेर ट्रॅव्हल केल्यामुळे झालाय का आतमध्येच स्टोन आहे ज्याच्या अवतीभोवती इन्फेक्शन होऊन तो पूर्ण ट्रॅकमध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी दिसण्यासाठी आपण सोनोग्राफी सांगतो. सगळेच स्टोन हे सोनोग्राफीवर दिसत नाहीत. सोनोग्राफीवर काही विशिष्ट स्टोन दिसतात, काही स्टोन हे एक्सरेवर दिसतात. सो अगदीच जर शंका असेलच तरी पण तर एक्सरे सुद्धा, एक्सरे केयूबी म्हणजे किडनी युरेटर ब्लॅडर असं आपण करायला सजेस्ट करतो. जसं तुम्ही युरिनरी टेस्ट म्हणाला आपण त्याकडे मी वळेन की खूपदा असं होतं की युरिनरी टेस्ट आपण करतो रुटीनमध्ये, बॅक्टेरिया प्रेझेंट असं दाखवतं आणि पस सेल्स असतात. बरोबर. मग त्यावरून आपण कसं ओळखू शकतो की पस सेल्स किती असतील तर हा कुठेतरी सिव्हिअरतेकडे आपण जातोय किंवा नको, हे नॉर्मल आहे, अँटीबायोटिक्सचा आपण कोर्स कंप्लीट केला एक 5 दिवसांचा आणि हे रिकव्हर होईल, ते कसं आपण ओळखू शकतो? काउंट बेसिकली पसेल्स हे काही प्रमाणात नॉर्मली सुद्धा बघितले जातात. कारण काय पद्धतीने युरिन सॅम्पल दिलाय, म्हणजे युरिन सॅम्पल कलेक्ट करण्याच्या आधी हँड वॉश केलं होतं का किंवा जे तुम्हाला कंटेनर दिलं जातं तर तुम्ही ते उघडून त्याला आधी टच केलंय का, जेव्हा तुम्ही ते लीड उघडता तेव्हा तुम्ही त्या लीडला आतमध्ये टच केलंय का किंवा तुम्ही ते वॉशरूम मध्ये काय पद्धतीने ठेवलं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला अफेक्ट करतात. राईट. तर त्याच्यामुळे फक्त पसेल्स असणं किंवा एक 8 ते 10 पसेल्स असणं तर म्हणजे इन्फेक्शन झालंच आहे असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला सिम्पटम्स आहेत का, बरोबर. एक अशी पण टर्म आहे किंवा कंडिशन आहे ज्याला आपण असिम्प्टमॅटिक बॅक्टेरियुरिया म्हणतो. जास्तीत जास्त प्रेग्नन्सीमध्ये हा आढळतो. म्हणजे त्यांना प्रेग्नन्सीचेच इतके लक्षणं असतात, म्हणजे साध्या साध्या गोष्टी, फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन हे एनिवेज गर्भाशयामध्ये जेव्हा बाळ वाढतं तेव्हा जे त्यांना प्रेशर येतं ब्लॅडरवर म्हणूनही फ्रिक्वेन्सी वाढते. तर त्याच्यामुळे एक्झॅक्ट लक्षणं युटीआयचे हे कधी कधी माइल्ड युटीआयचे हे प्रेग्नन्सीत कळत नाही. तर अशा युटीआयला आपण असिम्प्टमॅटिक बॅक्टेरियुरिया म्हणतो. तर अशा वेळेस प्रत्येक बॅक्टेरियुरियाला ट्रीट करावंच लागेल असं नसतं. म्हणून आपण कल्चर सेन्सिटिव्हिटी करतो ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट काउंट कळतो. तर त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर काउंट दिलेला असतो आणि तुमच्या शरीरात असलेले लक्षणं, तुमचे सिम्पटम्स, असणारे सायन्स, प्री एक्झिस्टिंग हेल्थ म्हणजे तुमचं एक्झॅक्ट अदरवाईजच तुमची हेल्थ कशी आहे आणि आलेला रिपोर्ट, तर ह्या सगळ्यावरून तुम्हाला काय ट्रीटमेंट घ्यायची हे निश्चित केलं जातं. म्हणजे महत्वाचं म्हणून की पसेलची रेंज महत्वाची आहे, त्यावरून आपल्याला कळतं की तो सिव्हिअर आहे की माइल्ड आहे.
मी पुढचा प्रश्न असा विचारेन की खरं तर आपण UTI म्हणतो, तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन खूपदा वारंवार आढळून येतं. म्हणजे आता झालं, आपण कोर्स कंप्लीट केला, पुन्हा नॉर्मल कंडिशन वरती आलो, पुन्हा काही महिन्यानंतर ही समस्या पुन्हा उद्भवते. जर काही रिपीटेडली होत असेल तर त्यामागचं कारण काय असेल आणि अशा वेळेला काय काळजी घेणं किंवा कुठेतरी हे मोठ्या आजाराचे काही संकेत आहेत का? वारंवार ज्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतो त्यांच्यामध्ये एक गोष्ट नक्की असते की दॅट पर्सन इज गेटिंग एक्सपोज्ड, म्हणजे एका पर्टिक्युलर कंडिशनला तो वारंवार एक्सपोज होतोय. तर सगळ्यात पहिले म्हणजे कारण शोधणं खूप महत्वाचं असतं. तर कारण आपण जे काही डिस्कस केलेत आतापर्यंत, हो. कारण की तुमचा प्रवास वारंवार प्रवास होतोय वाढवतो का, का? किंवा तुम्ही पाण्याचं प्रमाण. ऑफिसमध्ये ते पर्टिक्युलर जे वॉशरूम आहे ते तुम्ही कसं यूज करताय, राईट? किंवा सेक्शुअली ऍक्टिव्ह फिमेल्समध्ये की तुम्हाला एक गोष्ट तुम्ही यानी बघावी किंवा काय म्हणतो आपण ऑब्झर्व करावी की आफ्टर इंटरकोर्स तुम्हाला UTI होतोय का, वारंवार होतोय का. त्याच्यानंतर बऱ्याचदा काही कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत किंवा आजकाल आपण महिलांना टॅम्पून्स वापरताना बघतो, येस. किंवा कुठल्या एक प्रकारचे डायफ्राम्स असतात जे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून वापरले जातात, किंवा कुठलेही वजायनल डिव्हाइसेस. तर असे काही वापरल्यामुळे तुम्हाला UTI होतोय का, तुम्हाला डायबिटीस आहे का, किंवा तुमची अदरवाईज रोग प्रतिकार क्षमता कमी आहे का, आणि वजायनल इन्फेक्शन्स आहेत का, कारण Okay. खालचा एरिया तोच आहे. तर अशा वेगवेगळ्या जर कारणांना तुम्ही परत परत एक्सपोज होत असाल तर मग त्या पर्टिक्युलर कारणाला ट्रीट करणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आय थिंक मेन डायग्नोस करावं हे महत्वाचं आहे की येस, नेमकं सोर्स का ऑफ होतंय. इन्फेक्शन हा सोर्स ऑफ खूप इन्फेक्शन महत्वाचा आहे. खूप महत्वाचं आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की खरं तर ही कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे लक्षणं आपल्याला दिसतात की बरोबर. खूपदा आता सगळ्यांचंच वर्क कल्चर असं आहे की फील्डवरती जावं लागतं किंवा बाहेर जावं लागतं. इव्हन आता आपण हॉलिडेजसाठी सुद्धा ट्रॅव्हल वगैरे करतो. गोवा आहे, बीच साईड आहे, मोस्टली इथे जाणं होतं आणि इथून आल्यानंतर कुठेतरी ही लक्षणं आढळतात. ह्याबद्दल तुमचं डायग्नोसिस कसं आहे? तुम्हाला OPD मध्ये किती पेशंट्स तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल, तर कॉमनली गोष्ट तुम्हाला काय आढळते की हे कारण आहे आणि ह्याच्यामुळे कॉमनली हे सिम्पटम्स दिसतायत? मला खूप बरं वाटलं तुम्ही हा प्रश्न घेतलात, कारण ह्या महिन्यामध्ये म्हणजे आत्ताच आपल्या सगळ्यांच्या सुट्ट्या संपून येस. जो आपण आता काम करतोय, या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांचं खूप फिरणं झालेलं आहे. हो. आणि माझ्याकडे सध्या मॅक्सिमम UTIचे पेशंट्स येत आहेत. आणि मला सांगायला एक हे बरं वाटेल की मॅक्सिमम पेशंट्स हे प्रत्येकाला एक असं आवड असते. काही जणांना माउंटेन्सवर फिरायची आहे, काही जणांना बीचेसवर फिरायची आहे. तर अशा वेळेस जेव्हा आम्ही पर्टिक्युलरली त्यांना विचारतो की तुम्ही कुठे फिरून आलात, तर आम्हाला एक हे करायला बरं पडतं की काय असू शकतं. बरोबर. सो मॅक्झिमम जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे पेशंट्स आहेत माझ्याकडे आलेले, आणि कदाचित बाकीच्यांना पण ते ऑब्झर्वेशन असेल. बीचेसवर फिरल्यानंतर किंवा काही समुद्राच्या काठाची जी काही गावं आहेत किंवा देश आहेत, ओके. राईट, तर अशा देशांमध्ये फिरल्यानंतर, क्रूजवर फिरल्यानंतर, म्हणजे पर्टिक्युलरली काय आहे, एक दमट वातावरण, ओके. राईट, ह्युमिडिटी, त्यानंतर एक पर्टिक्युलर काय म्हणतात त्याला, पब्लिकवालं टॉयलेट यूज करणं, स्विमिंग करणं, किंवा त्या स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये खूप वेळ राहणं, म्हणजे वेट किंवा डम्प एन्व्हायरमेंट मध्ये जास्त वेळ राहणं, आणि सुट्टी आणि ह्या सगळ्यामध्ये जो सेक्शुअल इंटरकोर्स आहे. तर ह्या सगळ्या कारणांमुळे, त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा पाण्याचं प्रमाण तुमचं जे बरोबर. कमी आहे आणि खूप वेळ तुम्हाला ब्लॅडर होल्ड करून ठेवावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे पेशंट्स मी बघते हे कॉमनली हे दिसतंय. खूप कॉमनली दिसत आहे. ओके. तर ज्यांना प्लॅन असं नाहीये की मी हे सांगितल्यामुळे कोणी बीचेसवर फिरायला जाऊ नये. But तर कारण precautions. मी याच्यासाठी सांगते की Yes. ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर तुमचा प्रवास हा खूप छान होईल आणि वापस आल्यानंतर तुम्हाला UTI होण्याचे चान्सेस हे खूप कमी राहतात. पण मी म्हणेन मग आता ह्याकडून की प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो? कारण जसं ठीक आहे आपण फिरायला जाणं आपण टाळू शकतो. पण जर का आपलं वर्क कल्चरच असं असेल की तुमचं काम असं आहे की तुम्ही जास्त वेळ फील्डवर आहात किंवा डायबिटिक पेशंट जे आहे ते मोस्टली वॉशरूमला युरिन अगेन अँड अगेन येते थोड्या थोड्या वेळाने, म्हणून ते पाणी पिणं इंटेक कमी करतात. तर ह्यांनी काळजी कशी ते घेऊ शकतात की UTI होणार नाही आणि तेवढंच आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेऊ शकतो, किंवा प्रिकॉशन्स काय घेऊ शकतो ह्या सगळ्यामध्ये? सगळ्यात पहिले तुमचं पाण्याचा इंटेक. नंबर 2 तुमचं आहार. आता आपण ज्या काही गोष्टी सांगितल्यात तर
जर तुम्हाला असं काही कॉन्ट्राइंडिकेशन असेल की हे खायला चालत नाही किंवा पण ॲलर्जी समजा आहे. मी फिरायला बरोबर. गेलीये, ट्रॅव्हलला बरोबर. गेली किंवा मी फील्डवर आहे, बरोबर. मी वॉशरूम यूज नाही करू शकत किंवा मोस्टली माझ्याकडे कॉमन वॉशरूम हाच ऑप्शन आहे, बरोबर. तर मी अशा वेळेला काय करू शकते? राईट. वॉशरूमला जाणं टाळणं हा त्याचा ऑप्शन नाहीये. बरोबर. राईट. कारण तुम्ही होल्ड करून ठेवल्यानंतरही युटीआयचा संसर्ग तुम्हाला होणार आहे. बरोबर. बेसिक तुमचं जर टॉयलेट सीट किंवा तुमचा जर वेस्टर्न कमोड असेल तर अशा वेळेस टॉयलेट सॅनिटायझर तुमच्या सोबत ठेवणं, ज्या पद्धतीने तुम्ही सीट क्लीन करता त्याच पद्धतीने आफ्टर यूज ऑफ वॉशरूम तुमचे प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं आणि त्याला डंप न राहू देणं हे तुम्हाला खूप प्रकर्षाने करावं लागेल. तर तुमचे स्वतःचे वाईप्स तुमच्या सोबत हवेत. जे वॉशरूम मध्ये लावलेले आहेत ते घेण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचे स्वतःचे वाईप्स वापरा. टॉयलेट क्लीनर तुमच्या सोबत, सॅनिटायझर तुमच्या सोबत ठेवा आणि शक्यतो प्रवासामध्ये सेम अंडरगार्मेंट्स हे खूप तासांपर्यंत यूज करू नका. ओके. सो आयदर तुम्ही डिस्पोजेबल यूज करा किंवा तुम्ही एक 2 ते 3 वेळेस तुम्ही अंडरगार्मेंट्स चेंज करा. हे काही तुमचे ॲडवाइस असू शकतं. आणि दुसरं म्हणजे आफ्टर एव्हरी इंटरकोर्स वॉशरूम यूज करणं, युरिन पास करणं आणि प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं हे खूप महत्वाचं आहे. पर्सनल हायजीन आपण म्हणतो, प्रायव्हेट पार्टची हायजीन. पीएच फार आजकाल म्हटलं जातं इम्पॉर्टंट आहे आणि खूपसे असे मेडिकलमध्ये आहेत की ज्याने तुम्ही प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करा, इट्स सेफ ऑल्सो. ह्याबद्दल काय सांगाल? निसर्गाने तुम्हाला नैसर्गिकरित्याच खूप छान एक बॅक्टेरियल फ्लोरा दिलेला आहे. ओके. सगळ्यांनाच सगळं वापरण्याची गरज नसते. अनलेस अँड अंटिल तुम्हाला असं काही डॉक्टरांनी सजेस्ट केलंय तरच ती गोष्ट करा. अदरवाईज जसं तुम्ही एखादं टॅल्कम पावडर वापरता तसं वापरण्यासारखी ही गोष्ट नाहीये. कारण जर तुम्हाला ऑलरेडी ते इन्फेक्शन आहे आणि त्यात तुम्ही काही आत इंट्रोड्यूस करताय तर तुमचं ते आतलं हेल्थ नक्कीच खराब होणार. सो नैसर्गिकरित्या जो मायक्रोबियल फ्लोरा आतमध्ये आहे, जो काही गोष्टी सिक्रीट करून तो पीएच मेंटेन करतोय आणि बाकीच्या ऑर्गॅनिझमशी लढण्यासाठी तो सज्ज आहे, तर त्याला डिस्टर्ब करू नये अशा मताची मी आहे. आणि जर काही तुम्हाला कंडिशन आहे आणि ती त्या प्रमाणात ठेवण्यासाठी जर डॉक्टरांनी तुम्हाला ते सजेस्ट केलंय तर मग मात्र तुम्ही ते यूज करू शकता. अदरवाईज मनाने करू नये असं मला वाटतं. म्हणजे डॉक्टरचा ॲडवाइस इज मोस्ट इम्पॉर्टंट, कन्सल्टेशन आणि त्यांचा ॲडवाइस. बरोबर. मी म्हणेन की युटीआयचा आणि किडनीचा कुठे संबंध येतो का? म्हणजे को रिलेट होतं का? की जर का युटीआय तुम्हाला वारंवार होतोय किंवा युटीआय झालेला आहे, तर कुठेतरी हे भविष्यातली तुम्हाला आधीच एक सांगणं आहे की कुठेतरी किडनीच्या रिलेटेड डिझीज होऊ शकतात का? बरोबर. जेव्हा युटीआय होतो तर जसं आपण पहिल्याच प्रश्नात बघितलं की किडनी, युरेटर, ब्लॅडर आणि युरेथ्रा हे 4 जे अवयव आहेत, दिस इज युरिनरी सिस्टम. द मोस्ट कॉमन अफेक्टेड एरिया इन युटीआय इज युरेथ्रा आणि युरिनरी ब्लॅडर. तरीही जर आपल्या कडून ट्रीटमेंट व्यवस्थित नाही झाली आणि जर संसर्ग नाही रोखला गेला तर हा अगदी किडनीला सुद्धा अफेक्ट करू शकतो, ज्याला आपण नेफ्रायटिस म्हणतो. तर अशा वेळेस किडनी सुद्धा अफेक्ट होऊ शकते आणि डॅमेजही होऊ शकते. मग अशा वेळेस तिथे पस होणं किंवा तिथला संसर्ग वाढून किडनी डॅमेज होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एक्सपेक्टेड आहेत. ओके. अजून एक पॉईंट होता तुमच्या ह्याच्यामध्ये की मोस्टली कॉमन कंडिशन म्हणजे ही लक्षणं होतात कधीतरी फिजिकल इंटिमेसी किंवा फिजिकल रिलेशनशिपमुळे सुद्धा. मग अशा वेळेला जर का आपण ट्रीटमेंट घेतोय, तर ती ट्रीटमेंट त्या दोघांनी घेणं गरजेचं आहे की फक्त त्या महिलेने घेणं महत्वाची आहे? तुम्ही म्हणताय ती गोष्ट शक्यतो वजायनल इन्फेक्शन्समध्येही जास्त लागू होते. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स हे इंटरकोर्स नंतर एवढे नाही बघायला मिळत जेवढे वजायनल इन्फेक्शन्समध्ये सामान्यपणे आपल्याला आढळून येस. तर त्याच्यामुळे जेव्हा पण रिकरंट वजायनल इन्फेक्शन्स होतात तर अशा कंडिशनमध्ये दोन्ही पार्टनर्सना ट्रीट करणं हे जास्त गरजेचं असतं. कारण काय असतं, महिलांना जसं आपण आधी म्हणालो की महिलांच्या शरीर रचनेनुसार आणि नाजूकपणा जो आहे काही प्रायव्हेट पार्ट्सचा, तर त्याप्रमाणे लक्षणं हे खूप लवकर जाणवतात. पुरुषांना इन्फेक्शन असलं तरी पण ते इतक्या प्रकर्षाने जाणवतीलच असं नाही. तर महिलांना ज्या प्रमाणात त्रास होतो तर त्या ट्रीटमेंटसाठी पहिल्यांदा येतात आणि त्यांना ट्रीटमेंट दिल्या म्हणजे आपण जेव्हा देतो तोपर्यंत फिजिकल इंटिमेसी मधून जो संसर्ग अगदी पुरुषांना पण त्यांच्याकडून पोचलेला असतो किंवा तोच दॅट
पार्टनर कॅन बी द सोर्स फॉर हर नेक्स्ट टाइम. Right. तर हे एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना ते होत राहतं. म्हणून अशा वेळेस दोघांनी रिकरन्सी काळजी. टाळण्यासाठी दोघांना ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. मी जसं म्हणाले की सर्वसाधारणपणे दर तिसऱ्या महिलेमध्ये हे आपल्याला UTI ही कंडिशन, ही समस्या आपल्याला आढळते. आय थिंक आता लहान मुलींमध्ये सुद्धा हे दिसतं. म्हणजे मी वयोगट म्हणेन 1ली ते 5वीचे जे मुली आहेत किंवा अप्पर क्लास वर्ग सुद्धा, ह्या लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला ही कंडिशन दिसते. आता खरं तर जे फार प्रायमरी लेवल आहे, ज्युनियर सिनियर KG, त्यांना तेवढं प्रायव्हेट पार्टचं हायजीन करणं किंवा क्लीन करणं हे इतकं माहिती नसतं, किंवा बरोबर. 2री-3रीच्या मुलींना. तर त्यांनी कशी काळजी घ्यावी, किंवा यांना हा UTI झालेला आहे हे पालकांनी कसं ओळखावं, आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट किंवा टेस्ट त्यांनी सुद्धा कराव्या? आपण जे लक्षणं आधी पाहिलेत, तर ह्यापैकीच लक्षणं मुलांमध्ये सुद्धा दिसतात. पण मुलांमध्ये प्रकर्षाने ज्या पद्धतीने आपल्याला ते कळतात, तर त्यांचं एक लक्षण असतं की युरिन करताना सिव्हिअर पेन होणं Okay. किंवा कळ निघते. तर हे लक्षण ते पहिल्यांदा सांगतात. आणि मुलांमध्ये जोपर्यंत आपल्याला कळतं की यांना इन्फेक्शन झालंय, तर तोपर्यंत तो संसर्ग थोडा जास्त झालेला असतो. म्हणून फीवर हा त्यांचा सेकंड Right. सिम्पटम असू शकतो. तर अशा वेळेस सगळ्यात पहिले तर पाण्याचा इंटेक, त्याच्यासोबतच टेस्ट ह्या सुद्धा सेम सायमल्टेनियसली युरिन करायला त्यांच्यासाठी पाहिजे. येस. सुद्धा. ओके. त्याच्यासोबतच मुलांना शक्यतो ट्रीटमेंट ही लवकर मिळणं गरजेचं आहे, कारण त्यांचे पार्ट्स हे खूप नाजूक असतात. त्यांच्यामध्येही कारणं हे बऱ्यापैकी सेम आहेत. पण मुलांमध्ये सगळ्यात कॉमन कारण असं असतं की स्विमिंगला जे मुलं जातात किंवा वेट अंडरगार्मेंट्समध्ये जे जास्त वेळ राहतात, किंवा ज्यांना ॲक्चुअल प्रोसेस ऑफ हायजीन, मेंटेनिंग हायजीन जी माहिती नाहीये, म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये वॉशरूम यूज केल्यानंतरची. तर हे खूप कॉमन कारण आहे. तर किडनी स्टोन किंवा युरिनरी स्टोन हा शक्यतो लहान मुलांमध्ये एवढ्या प्रमाणात आढळत नाही. पण हे बाकीचे कारण हे मुलांमध्ये जास्त किंवा आपल्याला खाज दिसतात. सुटणं हे सुद्धा एक कारण कॉमनली जे दिसतं ते वजायनल इन्फेक्शनचं मुलांमध्ये सुद्धा असू शकतं, किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच आहे हे. प्रायव्हेट पार्ट्सला इचिंग होणं हे मुलांमध्ये जर असेल, तर ते मेनली इट इज रिलेटेड टू जंत होणं जो प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये दॅन फंगल इन्फेक्शन्स आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके. पण माझ्यामध्ये काळजी घेणं महत्वाचं काळजी आहे, घेणं टेस्ट महत्वाचं करणं आहे. खूप महत्वाचं आहे. येस. थँक्यू. खूप छान माहिती दिली. कारण विषय खरंच कॉमन जरी असला तरी दुर्लक्षित केला जाणार आहे. कारण आपण अनेकदा ठीक आहे ना, काय अँटीबायोटिक घेऊ, सोर्स घेऊ, 5 दिवस बरे होऊन जाऊ. बरोबर. पण कुठेतरी हेच वारंवार दुर्लक्षित केलं जाणं पुढे काहीतरी मोठा आजार होऊ शकतो. बरोबर. जाता जाता मी म्हणेन की आमच्या व्ह्युअर्ससाठी, प्रेक्षकांसाठी डूज अँड डोंट कोणते असे सांगाल? डाएट मधले सुद्धा, इव्हन कपड्यांचं जसं आपण मोस्टली गारमेंट्स आपण म्हणत होतो, तर कोणते गारमेंट्स आहे की जे टाळावे आणि जे यूज केले पाहिजे त्यासाठी, आणि एक आरोग्य मंत्र काय द्याल? ह्या विषयाची सांगता करण्यासाठी मला असं वाटतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा आहार छान ठेवा, पाणी व्यवस्थित प्या, वॉशरूम व्यवस्थित यूज करा. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला सेन्सेशन आहे तेव्हा वॉशरूम यूज करणं हे खूप गरजेचं आहे. स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. आणि जसं अंडरगार्मेंट्स बद्दल किंवा कपड्यांबद्दल आपण बोललो, जितकं आपण नॅचरल राहू तितकं नेचर आपल्याला सांभाळून घेतं, असं मला वाटतं. तर सिंथेटिक गोष्टींकडे वळण्यापेक्षा कॉटन, प्युअर कॉटन हे तुमच्या स्किनसाठी खूप चांगलं आहे. त्याच प्रकारे शक्यतो लाईट कलरचे जर तुम्ही कपडे घातले, तर एक जसं सायंटिफिकली आपण पीएच बद्दल बोललो, तसंच एक ब्लॅक बॉडी इफेक्ट असतो, किंवा डार्क कलर किंवा ब्लॅक कलर हा जास्तीत जास्त उष्णता शोषून घेतो. तर अशा प्रकारचे कपडे न वापरता अंडरगार्मेंट शक्यतो जर तुम्ही लाईट कलर वापरला, कॉटन वापरला, तर होपफुली तुम्ही इन्फेक्शन्स हे कमी करू शकाल. थँक्यू. पुन्हा एकदा म्हणेन, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी खूप छान माहिती दिली त्यासाठी. व्ह्युअर्स, मी तुम्हाला सुद्धा म्हणेन, सगळ्यांना थँक्यू, कारण आजचा हा आपला एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. इव्हन माझे जे प्रश्न होते त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि माहितीपूर्ण भागांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन विशाल सोबत. धन्यवाद.